श्री स्वामी समर्थ. आम्ही आता हा 7वा दिवस प्रवासाचा आमचा या कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडीमध्ये. तर आमच्याबरोबर जेव्हा प्रयाग तीर्थक्षेत्राहून आमची ही दिंडी निघाली तर त्या दिवसापासून आमच्याबरोबर एक शिर्डीतून आलेले असे साधू किंवा असं व्यक्तिमत्व तुम्ही म्हणाल की ज्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. आणि ते भारत भ्रमण करत असताना अशा प्रत्येक यात्रेमध्ये ते सहभागी होतात आणि आपला अनुभव आणि आपलं मार्गदर्शन ते सातत्याने आम्हा सर्व जी लोक या भक्तिभावाच्या मार्गामध्ये नवीन आहेत त्यांना मार्गदर्शन करत असतात. तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया की ही व्यक्ती मग तो कोण आहे, कुठून आली, कशा पद्धतीनं ती सेवा करतात आणि अशा या आपल्या संस्कृती, आपल्या सनातन धर्म या बाबतीत जागृती करत असतात. तर भेटूया. हे माझ्यासोबतच आहेत आणि सातत्याने आमच्याबरोबर चालत आहेत. सर, आपका नाम क्या है? राधा कृष्ण भारती है. हाँ. संन्यास दीक्षा लिया हरिद्वार में 10 साल पहले. संन्यास होने के बाद वो भारती नाम जुड़ा है, नाम के साथ भारती जुड़ा है. जैसे गिरी पुरी सरस्वती आचार्य होता है, हमारा भारती मढ़ी से हूँ मैं. अभी रहता हूँ मैं शिरडी में, 10 साल से शिरडी में रह रहा हूँ. वहाँ से बाबा का साई का आशीर्वाद लेके यात्रा में निकलता हूँ. जैसे श्री गुरुचरित्र में कहा है कि एक साधु ये सन्यास एक जगह में 3 या 5 दिन के ऊपर ठहरने का नहीं है. मैं थोड़ा बहुत उसको ही फॉलो कर रहा हूँ और यात्रा भी एक पर्पस से करता हूँ. तर बघितलं, त्यांनी एक संन्यास घेतलेले व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या दिंडीमध्ये ते सामील झाल्यामुळं आम्हाला एक अशी शक्ती मिळाली आणि मार्गदर्शनही मिळालं की कशा पद्धतीनं तुम्ही तुमची दिनचर्या करायची असते. एक जेव्हा भाविक श्रद्धेने कोणतीही दिंडी करत असतो तर त्या दिंडीमध्ये कशा पद्धतीनं त्यानं आपली वागणूक, आपली वर्तणूक ठेवली पाहिजे, हे सर्व माध्यम, हे सर्व जे आपल्या मनातले प्रश्न असतात ते प्रश्न त्यांनी सोडवण्याचा बराच प्रयत्न आमच्या दिंडीमधल्या लोकांचा केलेला आहे. आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं असतं की एक जेव्हा कोणीही पदयात्रा करतो तर त्या पदयात्रेमध्ये कशा पद्धतीनं आपण मार्गस्थ व्हायचं असतं ते सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्यात. आम्हाला एकच वाटतं की स्वामींनी त्यांना या पदयात्रेत पाठवलं असणार, कारण आम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता त्यांनी दूर केली. असं जेव्हा अशा पद्धतीची लोक जेव्हा आपल्याला भेटतात तर एक नवीनच ऊर्जा असते, कारण सनातन धर्मामध्ये काहीच गोष्टी आपल्याला माहिती नसतात की कशा पद्धतीनं आपण करायची असतात. अशा ज्या व्यक्ती असतात ज्यांनी आपलं सर्वस्व ह्या धर्मासाठी म्हणा किंवा संन्यासासाठी दिलेलं असतं, ही व्यक्तिमत्व फार मोठं असतं आणि असं आम्हाला या दिंडीमध्ये मिळालं. त्यामुळं परमेश्वराचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा मी आभार मानतो, किंवा आभार काय, त्यांनीच सर्व लीला केलेली असते, त्यांचे उपकार मानतो की आम्हाला असे मार्गदर्शक करणारी व्यक्तिमत्व आमच्या दिंडीत आले. खूप छान वाटतं असल्या व्यक्तिमत्वाबरोबर, अशा व्यक्तिमत्वाबरोबर चालणे आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण कुठेतरी काहीतरी पुण्यही केले असणार म्हणून अशा लोकांच्यावर आम्हाला 4 पावलं चालायला मिळाली. आम्ही भाग्यवान मानतो स्वतःला आणि तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतो. तर हे कधी ना कधीतरी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात कुठंतरी तीर्थक्षेत्र असू दे किंवा अशी दिंडी असू दे किंवा काही असू दे, त्या ठिकाणी तुम्हाला अवश्य भेटणार. हरिद्वार म्हणा, प्रयागराज असू दे, कुठेही असू दे, हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भ्रमंती करतच असतात. आणि सुदैवानं यावेळेला शिर्डीतून ते आमच्या या दिंडीमध्ये आलेत. खूप छान वाटलं. धन्यवाद सरजी. एक और बात कहना चाहता हूँ, द इम्पोर्टेंस ऑफ पद यात्रा. हमको एक मौका मिल रहा है नाम जप करने का. साई सचरित्र गुरुचरित्र में यही क्या है, कहा है हर मिनट में नाम स्मरण करना है, क्योंकि ये प्रैक्टिस करते 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 लास्ट जब डेस्टिनेशन अंत आ रहा है तो
मुंह में अपना लिप्स में भगवान का नाम रहे तो हम डेफिनेटली स्वर्ग ही पहुँचते हैं। वो करने के लिए क्या करना है? प्रैक्टिस कैसे करते हैं? ईच एंड एवरी स्टेप यू कीप should be a chant of any deity. It could be Om Sai Ram, Swami Samarth, which will keep you always chanting. I request everybody, at least in modern days, Padayatra is called as walking or jogging. So, at least while jogging and or walking, keep chanting. You love listening. Chant, keep chanting. Swami Samarth, Sai Ram. Right. धन्यवाद गुरुजी, हम ज़रूर ये सब आपने जो बताया वो फॉलो करेंगे। श्री स्वामी समर्थ।